नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवर आपल्या सर्वांचं स्वागत करीत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण स्वाध्याय क्रमांक 5.1 पाहणार आहोत. याच्यातला आपला प्रश्न आहे 17/1000 म्हणजे दशांश अपूर्णांकात किती. तर विद्यार्थी मित्रांनो 0.17, 0.017, 1.7 आणि 0.0017 हे ऑप्शन्स आहेत. आपल्याला काय करायचं, 17ला आपल्याला 1000 न भाग द्यायचा आहे. आता 17ला 1000 न भाग द्यायचा आहे, तर इथं आपल्याला एकूण संख्या किती आहेत पहा. 1, 2, 3 संख्या आहेत, ठीक आहे ना. झिरो किती आहे तिथे पहिले पाहायचे, ठीक आहे. मग आपल्याला खाली जर 3 शून्य असेल तर वरची संख्या पण आपल्याला 3 अंकी बनवायची. काय बनवायचे? 3 अंकी बनवायचे. खाली 3 शून्य असेल तर वरी 3 अंकी संख्या बनवायची. मग काय करायचं आपण, हे 17 आहे, आपल्याला 17ला 3 अंकी बनवता येत नाही, पुढे शून्य येऊन बनवता येत नसते, कारण ह्या संख्येची व्हॅल्यू आपल्याला बदलायची नाही आहे. ही 17ला 17च राहायला पाहिजे आणि ही 3 अंकी संख्या बनवायची आहे. मग त्याच्या समोर जर केली आपण, 17च्या समोर शून्य लिहिलं तर 170 होतात, हे की नाही. पण 17च्या आपण जर मागे लिहिलं, शून्य दिला, 3 अंकी बनवलं, तर हे काय राहणार? 17च राहणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, याच्या आधी एक शून्य द्यायचं आहे. आता ही 3 अंकी संख्या झाली, खालचे शेवटचे 1000 खालीच लिहायचे, ठीक आहे. किंवा खाली 4 अंकी संख्या आहे तर वरी 4 अंकी संख्या करण्यासाठी अजून शून्य देऊन टाकूत आपण, हे की नाही. खाली 4 अंकी संख्या झाली आणि वरी पण 4 अंकी संख्या. आता खाली जेवढे शून्य आहेत, 1, 2, 3 कट केले तर 1, 2, 3 अंक सोडायचा, इथं दशांश द्यायचा. आपलं उत्तर येईल 0.017 हे आपलं उत्तर येणार आहे, ठीक आहे. पहिला प्रश्न समजला, लिहून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब. पुढचा प्रश्न 2 नंबर करू. आपला पुढचा प्रश्न 1.5/8 च्या बरोबरीतील दशांशाची संख्या कोणती. म्हणजे ह्या संख्येबरोबरची दशांशाची संख्या कोणती आहे. मग याचं करायचं असेल तर हे कसं करायचं पहा. हा भागाकार असतो, हा भाज्य आणि हा भाजक, सॉरी, हा भागाकार वरी लिहायचा, भाज्य आणि भाजक. हे 5 ला भागायचं, कशाने भागायचं? 8 न. भागाकार जो आला तो वरी. आता जर पाहिलं आपण, 5 ही संख्या 8 पेक्षा लहान आहे, म्हणजे 5 या संख्येला भाग जात नाही. 5 या संख्येला भाग जातो का? नाही, कारण 5 ही संख्या भागाकार आपण ज्याच्याने देतो त्याच्यापेक्षा लहान आहे. भाज्य हा भाजक पेक्षा लहान आहे. मग आपण काय करतो, इथे शून्य लिहितो आणि आपण शून्य जर लिहिला, ठीक आहे. आता इथे आपल्याला काही नाही करायचं, आता इथे जात नाही भागाकार, मग आपण काय करतो, इथे पॉइंट देऊ आणि इथे शून्य घेऊ. आपल्याला पुढे शून्य द्यायचं आहे तर मग आपल्याला वरी पॉइंट देणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता 8ला आपण 50ला 8 न भागाकार द्यायलो, 8 सख 48 येतात, 50 म्हणून 48 गेले, उत्तर 2 येते. त्याच्यानंतर हे गणित इथं संपवायचं नाही, कारण इथे बाकी काय आलेली आहे, 0, 2 आलेली आहे. 0 आल्याशिवाय आपल्याला गणित संपवायचं नाही. मग आपण आता अजून 0 द्यायचा, मग इथे दशांश द्यायचा का पुन्हा? नाही, दशांश एकदा द्यायचा. 8 दुनी 16, 20 म्हणून 16 गेले, 4 आले, इथे 0 द्या. 8 पंचे 40. मग आपलं उत्तर आलं. उत्तर काय आलं? हे वरचं उत्तर लिहायचं, 1.625. 1.625 कुठं उत्तर दिसतंय तुम्हाला? पर्याय क्रमांक डी मध्ये उत्तर दिसतं विद्यार्थी मित्रांनो. उत्तर लिहून घ्या. चला, तिसरा प्रश्न आपला 0.072 या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल आणि पर्याय दिले. आता आपल्याला ही संख्या दिलेली आहे ना, 0.0725. आता ही संख्या किती अंकी आहे? 1, 2, 3, 4, 5 आहे, हे की नाही. आपल्याला 1 लिहायचा, दशांश द्यायचा, 0.000, कारण कोणत्याही संख्येच्या शेवटी काय असतं? कोणत्याही संख्येच्या शेवटी 1 असतोच.
हे की नाही, कोणत्याही संख्येचा भागाकार स्थानी छेदस्थानी एक असतोच, हे लक्षात राहू द्या. तर 0.0725 याच्या ठिकाणी पण काय आपल्याला एक आहे छेदस्थानी, परंतु दशांश नंतर इथे किती 4 अंक आहे असल्यामुळे आपण 1 2 3 4 अंक देऊन टाकले. कळालं का एवढं? नक्की कळालं? आता इथे आपण 4 अंक दिल्याच्या नंतर आता काय करायचे, आता इकडचं आपल्याला हे दशांश काढून टाकायचा. उरलं की 0.0725 भागिले 1.0000 आहे की नाही. मग आपण काय केलं पहा, इकडच्या शून्याला काही व्हॅल्यू आहे का आपल्याला? नाही. मग आपलं उत्तर आता असं आलेलं आहे. आता जर तुम्ही पाहिलं, याला पण 25 न भाग जातो, याला पण 25 न भाग जातो, किंवा मोठ्या संख्येने भागाकार देता येत नसेल, शेवटी इथे 5 असलं, इथे 0 असलं, म्हणजे या दोघांना पण 5 न भाग जातो. दोघांना पण काय चाललं आपला 5 न भाग जात आहे. आता याला 5 न भाग दिला, ठीक आहे, भागाकार करा तुम्ही जसा येतो तेवढा. इथं 1 उरले 2, इथं 4 उरले 4, इथं 9, 100 काय चुकायला का आपल्या इथं 2 उरतात, 145 आहे ना. आणि याला जर आपण 5 न भाग दिला, इथं 2 उरतात, 1 2 3 0, 5 2 10 3 0. आता इथे आपण याला पण 5 न अजून जातो भाग, याला पण 5 न जातो, कारण शेवटी 0 किंवा 5 असेल त्याला 5 न भाग जातो. तुम्ही एकत्र 25 न भाग देऊ शकत असाल तर द्यायचा, ठीक आहे. नाही देऊ शकत असाल तर आपण 5 न भाग देऊ. याला 5 2 10, 4 उरले, 5 9 45, म्हणजे 29 आलं. 5 चोक 20 आणि 2 0. अजून पहा, आता ह्या 29 ही मूळ संख्या असल्यामुळं याला कशानच भाग जात नाही, ठीक आहे. अजून याला खाली आपल्याला भाग देता येत असेल तर द्यायचा, नाही देता येत असेल तर एवढाच राहू द्यायचा. हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक कोणता? बी मध्ये भेटून जाईल. लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न आहे, 153 गुणिले 500, 25 गुणिले 100 गुणिले 4 ची दशमान पद्धतीने किंमत दशमान पद्धतीने कशी लिहाल असं आपल्याला सांगितलं. मी पहिले हा प्रश्न लिहून घेतो. 153 गुणिले 500, 25 गुणिले 100 गुणिले 4. आता इथे जर पाहिलं, इथे 2 शून्य आहेत, गुणाकारात हे सगळीकडे गुणाकार सगळीकडे असलं तर शेवटचे 0 आपल्याला कट करता येतात, म्हणून मी इथलचे 0 कट केले आणि इथलचे 0 कट केले, हे की नाही. याला हा 5च्या पड्यात 1 नंबरला यायला, याला 5च्या पड्यात 5 नंबरला आला, ठीक आहे. आता उरला काय, वरी 153 उरले आणि खाली 5 गुणिले 4, 5 गुणिले 4 किती येतात? 153 छेद 20, ठीक आहे. किंवा तुम्ही दशांश मध्ये 2 वेळेस भागाकार करू शकता, म्हणजे 153 ला आपण पहिले 5 न भागाकार देऊ, त्याच्यानंतर आलेल्या उत्तराला 4 न भागाकार देऊ, ती योग्य पद्धत राहील. म्हणजे 153 ला मी पहिले 5 न भागाकार देतो, ओके. 5 त्रिक पहिले एका संख्येला एका वेळेस देऊ, म्हणजे आपले भागाकार व्यवस्थित येतील. आता ही संख्या 5 पेक्षा लहान आहे, मग याला भाग जाणार आहे का? नाही. भाग जात नसेल तर आपण काय घ्यायचं, इथं 0 घ्यायचं आणि इथे पण 0 लिहायचं, ठीक आहे. ह्याच पद्धतीने गणित करा, जेणेकरून तुमची उत्तरं चुकणार नाही, जे क्लासमध्ये आहेत आणि जे क्लासच्या बाहेर आहेत त्यांच्या दोघांसाठी. आता याला भाग जातो 3 5, त्या 3 ला 5 न भाग जाणार आहे का आपला? नाही. जेव्हा 5 न भाग जात नाही तेव्हा आपण काय लिहितो? 0. इथं पण 0 द्यायचा. आता वरी घ्यायला आपल्याजवळ काही शिल्लक नाहीये, त्यावेळेस आपल्याला इथे दशांश द्यायचा आणि ते पुन्हा 0 देता येते. आता या 30 ला आपण जर 5 न भाग दिलं, 5 सख वजाबाकी केली 0. आता इथे 0 आला, त्याच्यामुळे आता भागाकार झालेला आहे. मग आपण ह्या 5 ने 153 ला भाग दिला तर आपलं इकडचे ह्या 0 ला काही व्हॅल्यू नाही, पण ह्या 0 ला व्हॅल्यू खूप आहे,
मग आपण 5 ने 153 ला भाग दिला म्हणजे आपल्याला 30.6. आता 30.6 ला आपल्याला 4 न भाग द्यायचा. आपलं उत्तर किती आलं? 30.6 भागिले 4. आता आपण पुढचं गणित करू. तीस दशांश 6 भागिले 4. आता ही तीन संख्या 4 पेक्षा लहान असल्यामुळे भाग जाणार आहे का? भाग जात नसतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, इथे शून्य द्यायचा, इथे पण शून्य देऊ. वजाबाकी केली 3 आले. पुढची संख्या घेऊ. 30 ला भाग जातो, 728 येईल. वजाबाकी केली 30 म्हणून 28 गेले, 2 आले. ठीक आहे, आता पुढची संख्या घेण्याच्या आधीच आपल्याला दशांश आलेला आहे, म्हणजे आपल्याला इथे दशांश द्यावं लागेल आणि मग पुढची संख्या आपल्याला घ्यावं लागेल. आता 26 ला 4 ने भाग दिलं, इथे 24 लिहावं लागेल, इथे 6. वजाबाकी करा. आता पुढे काहीच नाही, परंतु आपण दशांश एक वेळेस घेतल्यामुळे पुन्हा पुन्हा दशांश घ्यायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, फक्त शून्य लिहायचं, कारण ते शून्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला घेत जायचं. 4 पंचे 20. इकडच्या शून्याला काही व्हॅल्यू नाही, मग आपलं उत्तर आलं 7.65. तर याला 4 न भाग दिला, याला 4 न भाग दिला, 7.65. आपलं जे उत्तर आलं 7.65, आपण ते लिहून टाकलं. त्याला उत्तर लिहिलं, पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर आलं. लिहून घ्या. आपला 5वा प्रश्न, 61 भागिले 10,000 ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल? याच्या आधी आपला एक प्रश्न झाला होता, तो जर व्यवस्थित केला असेल तर याचं उत्तर आलं असेल. तुम्ही काय केलं का रे उत्तर? काय आलं उत्तर तुमचं? नाही केलं. प्रयत्न करत जा. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून जे लाईव्ह करतायत ते पण करत जा आणि उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकत जा आपले. आता हे 61 भागिले 1000. आता खालची संख्या 5 अंकी आहे, सुरुवातीला 1 आहे आणि खाली सगळे शून्य, पण परंतु वरची संख्या किती अंकी? आपली फक्त 2 अंकी संख्या आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं, वरची संख्या पण आपल्याला 5 अंकी तयार करून घ्यायची. जर खाली 100, 1000, 10,000, 1000, 1,00,000 अशा संख्या असतील तर खाली काय करायचं, खाली जर शून्यामध्ये संख्या असतील तर वरी तेवढ्याच अंकी संख्या तयार करून घ्यायची. आता वरी तेवढ्याच अंकी संख्या करायची, पण त्याची किंमतीमध्ये काही फरक पाहायला नको. वरी 5 अंकी संख्या करायची, परंतु मी ते समोर शून्य दिला तर ही संख्या आपल्याला 61,000 होती, पण आपल्याला 61,000 नाही तर 61 संख्या हवी, 61 संख्या हवी. तर मग आपण काय करू, त्याच्या शेवटी पाठीमागे आपण शून्य देऊ. 1 2 3 4 5 आहे, 1 2 3 4 5, आणि याची जर किंमत पाहिली ती 61च राहणार, कारण सुरुवातीचे शून्य आपण मोजत नसतो. आता आपल्याला याचं उत्तर सहज करता येईल. काय करता येईल, 1 2 3 4 शून्य गेले, 1 2 3 4 गेले, इथे आपल्याला दशांश द्यावा लागेल. आपलं उत्तर आलं 0.0061 हा आपलं उत्तर राहणार. 0.0061 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटेल उत्तर. चला आपला पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा प्रश्न आपण मांडून ठेवलेला आहे आधीच. आता आपल्याला याचे उत्तर करायचं आहे. पहा, गडबड करायची नाही, अतिशय सोप्या पद्धतीने करायचं आहे. 0.07 अधिक 0.7, 0.7 अधिक 0.07. ठीक आहे, आता इथे आपलं मध्ये प्लसचं चिन्ह आहे. हा असा प्रश्न आहे, नाही तर पहिल्यावाला लिहिला तर वेगळा प्रश्न झाला असता, उत्तर आपलं आलं नसतं. आता इथे पहा, आता याचे कॅल्क्युलेशन करताना पाहिजे दशांश नंतर किती अंक आहेत? 2. इथं दशांश नंतर 2 अंक आहेत का? नाही. मग दशांश असेल तर पुढे शून्य देता येतो आणि दशांश नसलं तर आधी शून्य देता येतो. दशांश असलं तर पुढे शून्य दिला तर काही फरक पडत नाही. दशांश नसेल तर पुढे शून्य देता येतो का आपल्याला? नाही देता येत. 70 झाली व्हॅल्यू. दशांश आधी शून्य दिलं तर काय होणार आहे का? परंतु इथं दशांश दिला आणि ते शून्य दिले तर त्याचा काही फरक पडत नसतो.
एवढं कळालं का आपल्याला? आता आपल्याला काय करायचं तुम्ही, इथे पण आपण दशांश नंतर एक अंक, इथं दोन अंक करू, है की नाही? खाली दोन अंक, इथं वरी दोन अंक. आता पहा इकडे दशांश जर काढून टाकला आपला, तर उत्तर काय येणार? 0,0,7,0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  आता हे आधीच्या खालच्या झिरोला काही व्हॅल्यू नसते, त्यामुळे मी काढून टाकायला. आता याला पुढच्या झिरोला व्हॅल्यू आहे, हे की नाही? कारण आता दशांश नाहीये. दशांश असला तर आधीच्या झिरोला व्हॅल्यू नाही, दशांश असला तर पुढच्या झिरोला व्हॅल्यू नाही. आता दशांश नाही तर पुढच्या झिरोला व्हॅल्यू आहे. आता काय करायचं पहा, 70ला 7 न भागितलं उत्तर येते 10. 7ला 7 न भाग दिला उत्तर काय येते? 1. 7ला 7 न भागितलं उत्तर येते बघा, 7 1 7, 7 10, मग 1/10, 1/10. त्याचं उत्तर मी आधी पण सांगितलं. इथे खाली 2 आहेत, 1ला आपण 10 न भागाकार द्यायचा, ठीक आहे? 0 1, इथं 0, इथे 0. आता इथे काहीच नसल्यामुळे इथे पॉईंट द्यायचा आणि इथे 0 घ्यायचा. 10 1, मग याचं जे उत्तर आलं ते आलं 0.1. आता याची बेरीज करायची. पहा, बेरीज करताना आपण जर 0.1 मध्ये आपल्याला 10 हे करायचे, आता 10च्या इकडे पॉईंट नाही, मग आपल्याला हा दशांश नंतर काय करायचं पहा, 0.1 आहे आणि इथं 0.1 नंतर एकही अंक आहे का? नाही. मग आपल्याला इथं दशांश नंतर आपण 0 देऊ शकतो. इकडे दशांश नंतर एक अंक आहे, इथं पण दशांश नंतर एक अंक हवा. मग आता हे 0 या दशांशला दशांश द्या, दशांशच्या पुढची संख्या द्या तिकडे, दशांशच्या इकडची इकडे, मिळवा याला दशांशला दशांश. 10.1 उत्तर येईल. 10.1 उत्तर नाहीच इथे, है की नाही? मग आपण काय करू, दुसरा कोणतं उत्तर आपल्याला शोधता येईल का पाहू. ठीक आहे, 1 मिनिट आपण काय करू, आता याला गडबड करू नये. असं गणित नाही, अशा पद्धतीमध्ये आहे. म्हणजे आपल्याला पाहायचं 1/10 आलं, 1/10 आलं आणि याला काय येणार, ते 10 येणार, है की नाही? आता याचा छेद आपल्याला काय करायचा, 10 आहे, याचा पण काय करायचा 10. मग याला गुणायचं 10 आणि भागायचं 10. ठीक आहे, मग याचा पण छेद काय झाला 10, म्हणजे 1/10 अधिक 100/10. ठीक आहे ना? आपल्याला 100च्या याच्यात करायचं छेद, आपल्याला इथं काय पाहिजे हा, हे काय झाले 101/10. अजून नाही समजलं असेल तर फक्त कमेंट बॉक्स मध्ये टाका, तुम्हाला समजलं का रे? हा, ठीक आहे. जे लाईव्ह पाहतात, ऑनलाईन पाहतात, त्यांना जर नाही कळलं तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. आपण याच्यावर आधारित प्रश्न 5-25 प्रश्न, एक 4-5 प्रश्न नक्कीच घेऊ. ठीक आहे, चला याचं उत्तर 101/10 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. अजून एकदा पुन्हा मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. कुठून सांगूत आपण, या पहिल्या स्टेप पासूनच सांगू, हे की नाही? हे कट करून टाकले, हे 7/70 झाले आणि 70/, आता पहा याचा छेद 70 आहे, याचा छेद काय आहे 7. ठीक आहे, पहा 7/10 आणि याचं उत्तर 7 1 7 आणि ते 10, म्हणजे 1/10 आलं आणि हे 10 आलं. असं पण करू शकता तुम्ही, 1ला 1 प्लसला प्लस, 10 10 100, खालचे 10 खाली, 1 मध्ये 100 मिळवले किती येणार 101. चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. आपल्या दिलेल्या याची किंमत काढायची आहे. ती काढताना काय करू, आपण वरी दिलेला जसा तसा लिहून घेऊ. आता आपल्याला काय करायचं, वरी दिलेल्या सगळं लिहिल्याच्या नंतर आपण दशांशानंतर किती अंक आहे, दशांशानंतर 1 2 3 4 5 आहेत आणि खाली किती आहेत 1 2 3 4 आणि 5, म्हणजे वरचे आणि खालचे अंक समान आहे, म्हणून आपण दशांश काढून टाकायचा सगळ्यांचा. काढून टाकलं, एवढं समजलं.
चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.